लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलंय। या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। दरम्यान ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडलवर कारवाई करू असा इशाराही फडणवीसांनी दिलाय। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलंय। आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं 23 तारखेला हे ट्विट केलंय। प्रबुद्ध भारतनं केलेल्या 23 तारखेच्या ट्विटनुसार उद्धव ठाकरे काल रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर भेटीला गेले होते, सूत्रांची माहिती। दरम्यान अशी कोणतीही भेट झाली नाही, खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस बजावणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राऊतांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेते देऊ शकतील। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात, या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। दरम्यान आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, नोटीस आल्यानंतर आमची भूमिका जाहीर करू, अशी प्रतिक्रिया प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। 22 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता ही भेट वर्षा निवासस्थानी झालेली आहे। खरं म्हणजे ही बातमी आम्ही 23 तारखेला सकाळी ब्रेक केली। काल दुपारी एक इंग्रजी वृत्तवाहिनीचे एक पत्रकार आहेत, त्यांनी ट्विटला ही बातमी पुन्हा ब्रेक केली की त्यांनीही त्यांच्या सोर्सेस थ्रू ही बातमी ब्रेक केल्यानंतर आज माध्यमांनी संजय राऊत आणि इतर भाजपच्या सगळ्या लोकांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलेला आहे। थेटपणे संजय राऊत असतील किंवा भाजप असतील यांनी ही बातमी नाकारली नाहीये, त्यांनी कोड्यातच उत्तर दिले। नोटीस येऊ द्या, नोटीस आल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू पुन्हा। दरम्यान यावर राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे तेही पाहूयात। भेट झाली असेल तर विधान परिषद निवडणुकीच्या पलीकडे इतर राजकीय अर्थ असू शकतात। विधान परिषदेबाबत बोलायचं झालं तर निवडणूक बिनविरोध होणं फार कठीण नाही। उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल आणि फडणवीसांनी ठरवलं तर शिंदेही उमेदवार देणार नाहीत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। परभणीचे खासदार संजय जाधव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत। संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीला दांडी मारली। दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असा कानमंत्र ठाकरेंनी या बैठकीत दिलाय। परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। कारण उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला संजय जाधवांनी पुन्हा एकदा दांडी मारले, त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती। या बैठकीला अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते। मात्र परभणीच्या खासदारांनीच या बैठकीला दांडी मारली। नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असं स्पष्टीकरण संजय जाधवांनी दिलं। मातोश्रीवरच्या बैठकीला दांडी मारलेले खासदार जाधव मतदारसंघातल्या कार्यक्रमात मात्र दिसून येत आहेत। याआधी सुद्धा संजय जाधवांनी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकांना दांडी मारली। मार्च महिन्यात ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीला संजय जाधव अनुपस्थित होते। आता शनिवारी झालेल्या परभणी जिल्ह्याच्या बैठकीलाच त्यांनी दांडी मारली। संजय जाधव यांच्यासोबत परभणी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव आणि 4 तालुका प्रमुखही अनुपस्थित होते। 4 दिवसांपूर्वी परभणी रेस्ट हाऊसमध्ये संजय जाधवांनी शिवसैनिकांसमोर आपल्या मनातली अस्वस्थता बोलून दाखवली होती। हे पण मला असं वाटतं अशी चर्चा मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेच्या खासदारांविषयी आहे। एक नाही, सगळ्याच खासदारांविषयी बोललं जातं, परंतु हे अफवेचं तंत्र आहे। असं कुठल्याही कोणत्याही शिवसेनेचा खासदार फुटू शकत नाही।
सगळे खासदार शिवसेनेसोबत आहे हे सगळ्या खासदारांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे. त्या दिवशी हे ऑपरेशन टायगर करायचं तर ते असं सांगून केलं जात नाही. संपर्कात भले आमचे सर्वजण आहेत, आम्ही हे नाकारत नाही की आमच्या संपर्कात कोणी नाहीत, परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा हा सर्व भाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा भूकंप निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. संजय जाधव अनुपस्थित राहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बैठकीत उपस्थित असणाऱ्यांना कानमंत्र दिलाय. जाणाऱ्यांना जाऊ द्यात, पक्षात निष्ठेनं आणि जोमानं काम करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबानं वादग्रस्त वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, समर्थ रामदासांकडे जात त्यांनी मुकुट उतरवला, असं बागेश्वर बाबानं म्हटलंय. बागेश्वर बाबाच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड सुरू झाली. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. इतिहासात कोणताही दाखला नसताना बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध समर्थ रामदासांशी जोडला. त्यामुळे बागेश्वर बाबावर काँग्रेस, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार टीका केली आहे. मी इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे. तो वेडा आहे बागेश्वर महाराज. हा कोण आहे बागेश्वर महाराज? एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही बागेश्वर बाबाला चपलांचा मार देत हाकलून लावायला हवं असं म्हटलंय. त्यांचं वक्तव्य नुसतं वादग्रस्त नाही, इतिहासाची केलेली मोडतोड नाही, तर ते एका कट आणि कारस्थानाचा तो भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आजूबाजूला ठेवणं, महाराजांची बदनामी आम्ही कदापि सहन करणार नाही, ही भूमिका घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागायला लावली पाहिजे. रोहित पवारांनीही ट्विट करत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीवर घणाघात केलाय. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते, याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल, असं रोहित पवारांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बागेश्वर बाबाच्या वक्तव्याबद्दल इतिहासात कोणताही दाखला नाही असं म्हटलंय. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, यावरून विवाद नको, अशी सरकारची भूमिका असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेवरून हिंसा आणि वाद नको, असं म्हणत फडणवीसांनी मराठी सक्तीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेचे संजय निरुपम आमने सामने आले आहेत. असं असताना सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, असं फडणवीसांनी म्हटलंय. मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है, लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना काय अडचण, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय.
तर इंदोरी चाटचा हलवाई अशी टीका करत निरुपमांनी संदीप देशपांडे यांना उत्तर दिलंय. काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणारे टॅक्सीवाले आहेत हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटले. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा. मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तो गेला होता आणि माझ्या नावाने खूप बोंबाबोंब केला. माझा विरोध एवढाच आहे, कोणाचाही रोजी रोटी धंदा तुम्ही छीनू नका. कारण असं आहे की जे सगळे गरीब आहेत, कमजोर आहेत. दरम्यान उद्यापासून मराठी बोला असा आग्रह केल्यानं कन्फ्युजन होत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे. परंतु अचानक निर्णय घेऊन उद्यापासूनच मराठी बोल असा आग्रह करणं मला वाटतं थोडासा कन्फ्युजनचा भाग आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद निर्माण करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी समज दिली आहे. तर 40 वर्षानंतर जुना वाद उकरून काढण्याची गरज नाही असं म्हणत फडणवीसांनी गायकवाडांचे कान टोचले. मात्र शिवीगाळ केल्यानं संतापलेले प्रकाशक प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. शिवाजी कोण होता या गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली. तर 40 वर्षानंतर एखाद्या पुस्तकावरून वाद निर्माण करण्याची गरज नाही अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील गायकवाडांचे कान टोचले. संजय गायकवाडनं समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. संजय गायकवाडनं समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दखलपात्र गुन्हा दाखल करतो असं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र वेगळं कारण देत पोलिसांनी आमची फसवणूक केली असं म्हणत प्रशांत आंबींनी नाराजी व्यक्त केली आहे. यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करतो असा शब्द दिला. रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे. खरं तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अत्यंत खालच्या थरावरची भाषा वापरणारा व्यक्ती आमदार म्हणून अजूनपर्यंत आहे. दरम्यान पानसरेंच्या ज्या पुस्तकावरून हा वाद सुरू झाला त्या पुस्तकावर बंदी घाला या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. पुस्तकातील संदर्भ इतिहासाची मोडतोड करणारे असल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे. राज्यभरामध्ये गायकवाडांच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना बुलडाण्यातील मोताळ्यामध्ये गायकवाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहेत. मार्केट यार्ड परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान आपला नेता मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटतं अशी प्रतिक्रिया शिंदेच्या सेनेच्या शिरसाटांनी दिली आहे. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असं बॅनरवर लिहिण्यात आलंय. हे पक्षाचा असतो, अजेंडा असतो. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे त्या पक्षाच्या नेत्यांचं मत असेल तर त्याला काही असं गैरसमजुतीतून काही घेण्याचं काही कारण नाहीये. उद्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे बोर्ड लावले म्हणजे याचा अर्थ काय आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित नाही का? आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना? पिंपरी चिंचवड शहरातही सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसताय. बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच समर्थकांकडून जल्लोष करण्यात येतोय. पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणानं पीएमपीची बस चालवली असून याचा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावर उभी असलेली बस मद्यधुंद तरुणानं चालवली. पोलीस आल्यानं मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे. पुण्यात एका मद्यधुंद तरुणानं पीएमपी बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
नतावाडी डेपोची ही बस होती अशी माहिती मिळते. या तरुणाने फर्ग्युसन रस्ता ते डेक्कन कॉर्नर पर्यंत ही बस चालवल्याची प्राथमिक माहिती. हा भाग अत्यंत वर्दळीचा असून अनेक वाहनांची रेलचेल सुरू होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. 5 मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. वेळीच या तरुणाला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान पीएमपी बसमध्ये तरुण चढला कसा? बस चालकानं बसमधील चावी का काढली नाही असे सवाल उपस्थित होत आहेत. लातूरच्या गोंदरीमध्ये उष्माघातानं 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय. शिया गोरे असं या चिमुकलीचं नाव आहे. उष्माघातानं मृत्यू झाल्याची जिल्ह्यातली दुसरी घटना आहे. औराद शहाजनीमध्येही उष्माघातानं वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. लातूरच्या औसा तालुक्यातल्या गोंदरीमध्ये उष्माघातामुळे एका 9 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झालाय. चिमुकलीनं खेळता खेळता पाळण्यातच आपले प्राण सोडलेत. लातूर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा 42 अंशांजवळ जातोय. त्यातच बालिका राहत असलेलं घर हे पत्र्याचं आणि कमी उंचीचं आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गावात दिवसा वीज पुरवठा खंडित होत असतो. शिया असं या बालिकेचं नाव असून तिची आई बाळंतपणासाठी माहेरी आली होती. दुपारी 2च्या सुमारास आईनं तिला पाळण्यामध्ये ठेवलं. अचानक शियाचा घसा कोरडा पडला. जीभ टाळाला चिकटली. तिच्या तोंडाला फेस आला होता. शेजारील महिला घरी आल्यावर पाळण्याजवळ जाताच तिला चिमुकली अशा अवस्थेमध्ये दिसली. या बालिकेला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी अचानक कमी झाली होती. यामुळे तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. हा उष्माघाताचाच प्रकार आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. लेकरू ह्याच्यात बसलं होतं, झोक्यात बसलं होतं आणि टीव्ही पुढे टीव्ही चालू होती. आता हळूहळू टीव्ही बघू लागते लेकरू आणि एकदमच शुटी म्हणल्यावर पडलं खाली. म्हणजे पाळण्यातच तिथंच इकडून उशाला तकव्या होता, त्या तकव्यावर मुंडकं दिलं. उलटी जीभ झालती. मी बोट घालून असे शाप केले आणि 2 टोपून पाणी पाजिवले. तरी पुन्हा त्या मॅडमने उचलून घेतल्या, लिकरू पाठीवर चोळल्या तर पाणी वापस आलं. घरून मुलीचा फोन आला. आम्ही गेलो पाहुण्याची लग्न आहे म्हणून 21 त्यांना आयर देऊन वापस येऊन गेलो होतो. 1-1.5 तासामधला प्रोग्राम सगळं आहे. 1.5 तासामध्ये क्लिअर करून फोन आला. रुग्णाकडे तोंडाला फेस आला लेकराच्या. उष्माघात झाला. अमरावतीमध्ये मुलीवर मुलांनी वाईट नजर टाकू नये म्हणून पालकांनी अजब प्रताप केलाय. 16 वर्ष मुलीचं टक्कल करून तिला घरात बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे. राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतानाच अमरावतीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे सर्व केस कापून पालकांनीच तिला घरात बसवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारानंतर वरुड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय ते बघूया. पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती शिक्षण घेतेय. एका मुलाची आपल्या मुलीवर वाईट नजर असल्याचा पालकांना संशय आला. वाईट नजरेने पाहणाऱ्या त्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दे असं आई वडिलांनी सांगितलं. मात्र मुलीने तक्रार दिली नाही. यानंतर आई वडिलांनी जे कृत्य केलं त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. या पीडित मुलीला महिला आणि बालविकास आयुक्तालयाच्या शासकीय बालगृहात पाठवण्यात आलं. दरम्यान या मुलीवर वाईट नजर टाकणारा तरुण कोण होता, ज्याच्यामुळे पालकांनी हे कृत्य केलं, त्या मुलाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यादरम्यान दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला झेल घेताना गंभीर दुखापत झाली आहे. चालू सामन्यामध्ये थेट अँब्युलन्स आणून लुंगी एनगिडीला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं.
लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.